दोस्तों मैं हूँ साजिद खान, आप देख रहे हैं साजिद खान यूट्यूब चैनल ऑफिशियल। हमारे साथ हमारे सचिन भाई राइड ऑल चाइल्ड। और आज हम लोग शिवाजी नगर किला गेट उल्लासनगर 1 में है। इस जगह पे बाबा साहब अम्बेडकर जयंती हर साल 17 साल हो गया है यहाँ पे धूमधाम से। जो यहाँ के माजी नगर सेवक है राजू खंडारे, मोहन खंडारे, संगीता खंडारे के, उससे यहाँ पे बहुत धूमधाम से बाबा साहब अम्बेडकर जयंती बड़ी धूमधाम से मनाया जाता है। धन्यवाद। और हमारे सचिन भाई राइड एंड चाइल्ड को ज़्यादा से ज़्यादा लाइक करें, सब्सक्राइब करें। अभी ये जा रहे हैं, देखिए भाई पूरा करके रखा है भाई हमारे, पूरा मस्त एक नंबर। चलो। भगवान डॉक्टर बुद्ध, बोधिसत्व परम पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या आदर्शांना मी श्रीवार वंदन करतो। तसेच बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा, आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज यांना सुद्धा वंदन करतो। माता रमाई, माता भीमाई, माता यशोधरा या महापुरुषांना साथ देणाऱ्या मी पण वंदन करतो। मला इंजे साहेबांनी बोलायची संधी दिली त्याबद्दल मी प्रथम त्यांचे आभार व्यक्त करतो। आणि त्यांनी मला एक विषय दिला आहे कामगारांबद्दल काही बोलण्याचा। तर मी प्रथम हे सांगतो की 26 जानेवारी 1950च्या अगोदर संविधान लागू नसताना त्यावेळेस एवढी अराजकता माजली होती की कामगार वर्गाची फारच पिळवणूक होत होती। कामगाराला सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत 12-12 घंटे राबवून घेतलं जातं। त्याचा सुद्धा कायापालट झालेला आहे। प्रथम तर त्यांना 8 घंटे ड्युटी आणि प्रॉव्हिडंट फंड, प्रॉव्हिडंट फंड, ग्रॅज्युटी आणि रिटायरमेंट नंतर पेन्शन योजना अशा हजारो योजना त्यांनी या संविधानामार्फत राबवल्या गेल्या। तसेच महिलांना गरोदरपणात 6 महिन्याची रजा, भरपगारी रजा त्यांना देण्यात आली। अशा अनेक गोष्टी आपल्याला मिळालेल्या आहेत या संविधानाच्या। आपण सर्वांनी या संविधानाप्रती आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याप्रती नेहमी कृतज्ञता व्यक्त करायला पाहिजे। कारण महिलांना घरातून बाहेर पडण्यास मज्जा होता, पण महिला आज पुरुषांच्या बरोबरीने काम करतात। प्रत्येक क्षेत्रात त्यांनी बाजी मारलेली आहे। तर हे निव्वळ फक्त आणि फक्त संविधानामुळे, आणि म्हणून महिला वर्गाने तर खास त्यांचं कृतज्ञता व्यक्त करायला पाहिजे। आणि मी जाता आता एक छोटंसं एकच कडवं गाणं बोलतोय। कवी अनंत राऊत यांची कविता आहे। भोंगा वाजलाय, भोंगा वाजलाय, भोंगा वाजलाय, वाजलाय वाजलाय, नेता गाजलाय, नेता गाजलाय, नेता गाजलाय, गाजलाय गाजलाय। आम्ही भीमाची लेकर पण अशिक्षित आमची घर, आम्ही भीमाची लेकर पण अशिक्षित आमची घर। भीम डोक्यात घ्यायचा होता, भीम डोक्यात घ्यायचा होता, पण डोक्यावर घेऊन नाचलाय। भोंगा वाजलाय, भोंगा वाजलाय, भोंगा वाजलाय, वाजलाय वाजलाय, नेता गाजलाय, नेता गाजलाय, नेता गाजलाय, गाजलाय गाजलाय। नमो बुद्धाय, जय भीम। फरक पडत नाही, पण तो समोर वर्गात आतमध्ये जे पाण्याचं मडकं ठेवलंय ना, ते अंतर मला या सूर्यापेक्षा खूप लांब आहे व त्यातनं मला पाणी पिता येत नाही। जेव्हा मी या मडक्याचं माझं अंतर कमी करेन तेव्हाच मी माझं नाव भीमराव म्हणून सांगेन। आणि त्यांनी शपथ त्यावेळेस घेतली आणि 14 तळ्याला पाण्याला आग लावून त्यांनी ती शपथ पूर्ण केली। अशा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत, ज्यांनी 5वीमध्ये शपथ घेतली। किती जिद्द, किती जोर, किती जोर, किती निष्ठा, किती विश्वास, जगातला सगळ्यात हुशार विद्यार्थी अशा विद्यार्थ्यासाठी। आणि अशा बाबा फरक सांगणार आहे। जरा लाईटचा काही इश्यू झालेला आहे। तर 50 वर्षापूर्वी किंवा 100 वर्षापूर्वी महिला जातीच्या वाट्याला किती अन्याय होता आणि आज महिला किती सक्षम आहेत।
यार से चालू कर दे, लाइट भी आ रहा है। जो आपने तैयारी की है वही बोलो। हाँ बोल। जरा रंगात आलेला आहे गायक पण, तर त्याला त्याचा उत्साह आलाय तर त्याला उत्साह केलं पाहिजे आपण. या गाण्याच्या नंतर त्या मुली आहेत आपल्या, त्यांनी पुढच्या गाण्याची डान्सची तयारी करायची आहे. आपल्या बिर्ला गेटची एक मुलगी होती, कुठे आलेली आहे, ती पण तिचा एक डान्स प्रस्तुत करणार आहे. चल भाई गायक मदन पवार बोल रहा है गाना. हॅलो, जर उशीर होत असेल तर आपण पुढचा इव्हेंट घेऊया. हा अच्छा, मी काय म्हणत होतो, लाईट गेलेली आहे, थोडासा प्रॉब्लेम आहे. आपला योगा टीचर आणि त्यांचे विद्यार्थी आलेले आहेत, करुणा मॅडम आणि त्यांच्या टीचर. प्लीज वेलकम, प्लीज वेलकम. या 20वी जयंती आहे, हा 20वा कार्यक्रम आहे. गेली 20 वर्षे आपण इथे कार्यक्रम करत असतो आणि आपला हा कार्यक्रम या आसपासच्या परिसरामध्ये सर्वोत्कृष्ट कार्यक्रम म्हणून नावारूपाला आलेला आहे. त्याचं एकमेव कारण म्हणजे आपल्या इथले उपस्थित असणारे श्रोतेगण, त्यांची शांतता आणि ते जे प्रोत्साहन देतात त्याबद्दलच त्यांचं कौतुक करावं वाटतं. कारण तो एक आजोबा आहे, ताजमहल तो एक अजूबा है, पर वह प्रेम की निशानी है. ताजमहल एक अजूबा है पर वह प्रेम की निशानी है. और 14 अप्रैल यारो, इस पूरे वर्ल्ड में एक विद्वान की कहानी है, इसलिए सारी दुनिया मेरे भीम की दीवानी है. अरे भीम ने आँख खोली, हर कोई इंसान बन गया. भीम ने आँख खोली तो हर कोई इंसान बन गया. भीम ने जुबान खोली तो हर कोई तूफान बन गया. भीम ने किताब खोली तो हर कोई विद्वान बन गया. और मेरे यारो, जब भीम ने कलम खोली तो इस देश का संविधान बन गया, इस देश का संविधान बन गया. हमें ना राम ने कुछ दिया, ना हमें रहीम ने कुछ दिया. हमें ना राम ने कुछ दिया, ना रहीम ने कुछ दिया. जो भी हमें दिया बस संविधान में ने दिया है. मैं भीम की तारीफ करूं कैसे, मैं भीम की तारीफ करूं कैसे, इतना मेरे शब्दों में जोर नहीं. मैं भीम की तारीफ करूं कैसे यारो, इतना मेरे शब्दों में जोर नहीं. सारी दुनिया जाकर ढूंढ लेना, मेरे भीम जैसा कोई और नहीं, मेरे भीम जैसा कोई और नहीं. चांद को क्या पता सूरज क्या होता है, चांद को क्या पता सूरज क्या होता है, धरती को क्या पता आसमान क्या होता है. अरे जो जिंदगी भर भगवान के नाम से मांगते रहे, उन्हें क्या पता कि संविधान क्या होता है. महिला और इंसानों को गुलाम बनाकर बहुत से राजा हो गए. महिला और इंसानों को गुलाम बनाकर बहुत से राजा हो गए, लेकिन गुलामों को इंसान बनाकर एक ही शहंशाह हो गया, वो है डॉक्टर भीमराव आंबेडकर. सुभाष गायकवाड इथं उपस्थित आहेत, त्यांना विनंती करतो त्यांनी येऊन 2 शब्द बोलावे. सॉरी, पण मी पहिल्यांदा इतक्या लोकांसमोर बोलते, तर काही चुकलं तर मला माफी द्या. मी एकात्मिक बाल विकास प्रकल्पामध्ये मदतनीस म्हणून कामावर रुजू आहे आणि
मला सध्या ॲक्च्युली बोलायचं हेच आहे की आजचा दिवस आपल्या सगळ्यांसाठी खूप महत्त्वाचा आहे. मला बाबासाहेबांविषयी काहीतरी बोलायचं आहे. त्यांनी जे कामं केली आहेत आपल्यासाठी, जे संविधान लिहिलं आहे, त्यामध्ये खासकर मला आज जी सुविधा मिळत आहे त्याबद्दल मला बोलायची मी खूप इच्छुक आहे. त्यासाठी मी इथे आली. तर आता सध्या मला तर लहानपणापासून खूप काही सुविधा मिळालेल्या आहेत बाबासाहेबांकडनं, कारण त्यांनी जे संविधानात लिहिलं आहे त्यानुसार माझं शिक्षण, माझं वयामध्ये माझं इतका आत्मविश्वास होणं, हे सगळं काही देणी त्यांचीच आहे. आणि त्यासाठीच मी आज इथे उभी राहून इतक्या लोकांसमोर बोलण्याचं धाडस करत आहे. आज सध्या मी एका कामावरती रुजू आहे आणि आता मी घरवदार आहे. घरवदारपणी मला जे सुविधा मिळाल्यात संविधानामध्ये, त्यांनी जे लिहिलं आहे, त्यांनी जे रचले त्या अधिकाऱ्यांमधून मला आज घरवदारपणाचे रजा मिळतात आणि पुढे जाऊन प्रसूतीनंतर शिशु रजा पण मिळणार, शिशूसाठी रजा मिळणार. त्यामध्ये मी रजेवर असताना सुद्धा मला पूर्णपैकी पगार मिळणार. हे सगळे कामं त्यांच्यामुळे झाली आहेत. आजच्या आयुष्यात इतकं मोठं काम खरंच बाबासाहेबांशिवाय ते आपले ईश्वरच आहेत. माझ्यासाठी तर खूप मोठे ईश्वर आहेत. त्यांचे ते नसते तर आज मी कुठेच नसते, हे मला असं वाटतं. आणि त्यांच्यासाठी त्यांना शतशत नमन आहे माझा. त्याचं तेवढंच बोलून मी संपतो. जय पगारी रजा आणि तिला स्तनपानाची रजा, हे माझे बाबासाहेब आहेत. यांच्यासाठी जोरदार टाळ्या, एकदा जोरदार टाळ्या. माता भगिनींना, तुमच्या सगळ्याचं जीवाचं सोनं करणारी सई बी आर आंबेडकर. चला.